सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 1011 अर्थ पुढे. तर श्री गुरूंनी दाखविलेल्या वाटेने विवेकरूपी तीर्थाच्या तीरावर येऊन तेथे साधकाने आपल्या बुद्धीचा मळ धुवून टाकला. त्यामुळे मग ज्याप्रमाणे राहून ग्रासलेली चंद्राची प्रभा त्याने आपल्यातून बाहेर सोडल्यावर ती प्रभा चंद्राकडून आलिंगिली जाते, त्याप्रमाणे ती बुद्धी आपल्या शुद्धपणाने युक्त होऊन आपल्या मूळच्या स्वरूपस्थितीस प्राप्त होते. कुलश्री जशी सासर व माहेर या दोन्ही कुळाचा अभिमान टाकून केवळ आपल्या प्रिय पतीलाच अनुसरते, तशी बुद्धी ही द्वंद्व द्वैत भावना सोडून केवळ आत्मचिंतनातच रत होत असते. ज्ञानासारखी जीवनात्मक जिव्हाळ्याची वस्तू असताना तिला निरंतर बाहेर विषयाकडे नेऊन इंद्रियांनी शब्दाधिक जे विषय त्यांना नसतेच महत्त्व देऊन थोर केले. सूर्यकिरण समुदाय बाजूस काढून घेतला नाहीसा झाला असता म्हणजे मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते, तसे धैर्याने इंद्रियाच्या वृत्तीचा निरोध केला म्हणजे त्याने शब्दादी पाचही विषयांचा आपोआपच निराश केला. न कळून भ्रष्ट मनुष्याचे अन्न खाल्ले असता ते जसे ओकून टाकावे, त्याप्रमाणे ज्याने वासनासह विषय इंद्रियाकडून ओकविले, इंद्रियाकरवी त्याग करविला आहे, मग विषयांकडून परावृत्त झालेले इंद्रिय प्रत्यगात्म्याकडे लावून आत्माकार वृत्तीरूप गंगेच्या तीरावर आणली व त्यांच्याकडून उत्तम चित्त शोधक प्रायश्चित्तेही करविली. नंतर ती सर्व शुद्ध केलेली इंद्रिये सात्विक धैर्याच्या बळाने मनासह योगाभ्यास करण्याकडे लाविली. त्याचप्रमाणे अशा स्थितीत पूर्वकर्माच्या योगाने चांगल्या किंवा वाईट भोगांची प्राप्ती झाली असता त्यातील वाईट भोगाविषयी द्वेष करीत नाही, अथवा प्रारब्धाने सहज चांगला अनुकूल भोग्यविषयी समोर आणून ठेवला तरीही त्याविषयी चित्तात अभिलाषा धरीत नाही. याप्रमाणे अर्जुना इष्ट किंवा अनिष्ट भोगाविषयीचा राग द्वेष खेद टाकून देऊन पर्वताच्या गुहीत अथवा निर्जन वनात एकांतात वास करतो. ज्या ठिकाणी लोकांची गजबज नाही अशा अरण्यातील जागेत केवळ एकट्या आपल्याच शरीराच्या अवयव समुदायासह वस्ती करतो. इंद्रिय व मन यांच्या निग्रहद्वाराच तो खेळत असतो, तोच अभ्यास करतो. न बोलणे हेच त्याचे बोलणे, कारण गुरुवाक्याच्या मननामुळे अर्थात या योक्तिक चिंतनात वेळ किती गेला हे काही तो जाणत नाही. आणि आपल्या अंगात शक्ती यावी किंवा क्षुधा भोग नाहीशी व्हावी किंवा जिव्हेचे मनोरथ लाड पुरते पुरवावेत, भोजन करण्याच्या बाबतीत तिन्ही गोष्टी लक्षात घेत नाही व त्याची पर्वा करीत नाही. अल्प आहारात संतोषी असतो, माप घालीत नाही. अन्न पचविणाऱ्या जठराग्नीस काहीच आहार न दिल्यामुळे त्याच्या प्रदीप्त होण्याने नाहीसा होणारा असा जो प्राण, तो ज्या आहार सेवन करण्याचे जीव धरून राहील, प्राणरक्षण होईल इतक्याच बेताने थोडेसे अन्न सेवन करतो. आणि परपुरुष केली असता कुलश्री जशी त्याला वश न होता आपले शरीर त्याचे स्वाधीन करीत नाही, तसे तो साधक निद्रेला किंवा आळसाला वश होऊन आपले आसन ढळू देत नाही. श्रेष्ठांना दंडवत करण्याचा प्रसंग आला असता त्याचवेळी काय व त्याचे अंग भूमीला लागते. त्याखेरीज अविचाराने हवे तेव्हा भूमीवर अंग टाकून लोळत पडत नाही. शरीर निर्वाहापुरता जो हातापायांचे हालचाल व उपयोग करतो, फार काय सांगावे. ज्याने अंतःकरण व बाह्य शरीर इंद्रिये आपल्या स्वाधीन ठेवली आहेत. आणि अर्जुना, जो आपल्या वृत्तीला मनाचा उंबरा देखील पाहू देत नाही, संकल्प विकल्प करू देत नाही, अशा स्थितीत बोलणे वगैरे वाणीच्या उपलक्षणाने कर्मेंद्रियाच्या व्यापारास वाव कोठून मिळणार. अशा प्रकारे शरीर वाणी व मन ही सर्व अर्थात यांच्या बाह्य प्रवृत्ती जिंकून ज्याने ध्यानाकाश आपल्या स्वाधीन करून घेतले, ज्याप्रमाणे आरसा हाती घेतला असता त्यात आपले स्वरूप प्रतिबिंब स्वच्छ पाहतो, त्याप्रमाणे गुरुवाक्योपदेशाच्या योगाने जागृत झालेल्या बोधरूप आरशाच्या ठिकाणी तो आपल्या आत्मस्वरूपाचा निश्चय पाहतो. मी ब्रह्मरूप आहे असा निश्चय करतो. तो ध्यानाचा प्रकार सांगतो, ऐक. ध्यान करणारा ध्याता आपणच स्वतःला पण आपली जी ध्यानरूपी वृत्ती व त्यामध्ये ज्याचे ध्यान करावयाचे त्या ध्येयपणाने घेतो, अर्थात ही त्रिपुटी आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच पाहतो. हे पंडुसुता, असे ध्यान करीत असता ध्येय, ध्यान व ध्याता या तिहीची एकरूपता होईपर्यंत ते ध्यान करावे लागते. म्हणून तो तीव्र मोक्षेच्छू आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याविषयी तत्पर होतो.
तो योगाभ्यासाचा पक्ष पुढे करून म्हणजे योगाची सहाय्यता घेऊन प्रवृत्त होतो. अर्जुना, गुद व शिश्न या दोन द्वाराच्या मध्यभागी जी शिवण आहे तिचा मध्य पायाच्या टाचेने दाबून प्रथम मूळबंध करतो. अधोभाग आकुंचन करून मूळबंध, ओढ्यांना बंध व जालंधर बंध असे 3 बंध देऊन आणि प्राणपान आदी वायूचे भेद मोडून त्यांना एकत्रित करून अर्थात अशा प्रकारे प्राणनिरोधपूर्वक कुंडलिनी जागी करून मध्यमा म्हणजे सुषुम्ना नाडीचा मार्ग मोकळा विकसित करून आणि आधार चक्रापासून तो आज्ञाचक्रापर्यंत या सर्व चक्राचे भेदन करून ऊर्ध्व जातो. मग ब्रह्मरंध्रातील सहस्रदल कमलरूपी मेघापासून चांगलीच अमृतवृष्टी होऊन त्याचा तो ओघ सुषुम्ना नाडीने मूलाधार चक्रापर्यंत खाली आणून मग आज्ञाचक्ररूपी कैलास पर्वतावर नाचत फिरत असलेल्या चैतन्यरूपी भैरवाच्या कापरात भिक्षापात्रात मन व प्राण ह्यांची जणू खिचडी वाढून अशा प्रकारे हा योग साधनांचा बळकट मेळावा पुढे करून म्हणजे दृढ योगाभ्यासाचे सहाय्य करून त्याचे मागील बाजूस पोषक उपयुक्त ध्यान निश्चित सिद्ध करतो. आणखी ध्यान व योग हे दोन्ही निर्विघ्नपणे आत्मज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्यासाठी त्या अगोदर त्याने वैराग्यासारखा जो परममित्र जोडून ठेवलेला असतो तो सुरुवातीपासून ब्रह्मस्थितीपर्यंत ज्या ज्या भूमिकेवर साधक प्राप्त होईल त्या सर्व भूमिकांवर प्रतिबंधाचा नाश करण्यापर्यंत करत बरोबर असतो. आपल्याला जी वस्तू पाहावयाची आहे ती दिसेपर्यंत जर दिव्याने डोळ्याची सोबत सोडली नाही तर मग ती वस्तू दिसण्यास किती बरे उशीर लागणार. त्याप्रमाणे मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून मोक्षमार्गात प्रवृत्त झालेल्या साधकाची वृत्ती ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी पूर्ण विलीन होईतोपर्यंत जर वैराग्याची सोबत असेल तर त्याच्या मोक्षप्राप्तीस भंग व प्रतिबंधक असला. म्हणून तो भाग्यवान पुरुष वैराग्ययुक्त होऊन ज्ञानाचा अभ्यास करून तोच आत्मलाभाला योग्य झाला. असे ज्याने वैराग्याचे वज्रकवच चिलखत अंगात घातले आहे व जो राजयोगरूप घोड्यावर स्वार झाला आहे, याशिवाय जे जे दृश्य दृष्टीस पडेल त्यातील लहान मोठे इत्यादी भेद निवारण करणारी ध्यानरूपी तीक्ष्ण धारदार तलवार विवेकरूपी मुठीत बळकटपणे घेऊन आणि अशा प्रकारे सूर्य जसा अंशरात निशंकपणे शिरतो अशा थाटाने जणू तो साधक मोक्षरूपी विजश्रीला वरणारा होण्याकरता जन्ममरणात्मक संसाररूपी समरांगणात निशंकपणे निघाला आहे असा जातो. देहादिकांच्या ठिकाणी असलेला जो अहंभाव त्याला काम रागादी प्रयुक्त सामर्थ्याला, मदाला, इच्छेला, द्वेषाला व शरीर धारण किंवा धर्माचरण यांनाही अवश्य असलेल्या परिग्रहाला टाकून ममत्व माझेपणा सोडून ममत्वरहित झालेला त्यामुळे अतिशय शांत असा यती ब्रह्म बनण्यास समर्थ होतो, ब्रह्म होतो. अहंकार अशा थाटाने जात असता तेथे त्याला अडविण्याकरता आलेले जे दोषरूपी वैरी त्यांना मारले त्यापैकी पहिला मुख्य वैरी म्हणजे देहंकार हा आहे. जो अहंकार मनुष्याला नुसते मारून सोडित नाही तर पुन्हा जो उत्पन्न करतो व जन्माला घालून सुखाने जगूही देत नाही तर पुन्हा मारतो. फक्त जीवाला देहाच्या सापळ्यात घालून नेहमी कुचंबित ठेवितो. अर्जुना, त्या अहंकाराचे राहण्याचे ठिकाण म्हणजे हा देहरूप किल्ला आहे. तो फोडून साधकाने हस्तगत करून घेतला. देहंकाराचा विचाराने बाध निराश केला तसाच राग, सामर्थ्य, बल हा जो दुसरा वैरी त्याचाही नाश करतो. जो विषयोपभोगाचे बलरूपी शत्रू विषयाचे नाव ऐकल्यावर चौपटीपेक्षा ही अधिक वाढतो. सर्व जगाला विषयाशिवाय इतर वस्तूचे भान राहू देत नाही. त्यामुळे जणू मृतावस्था प्राप्त होते. तो बलरूपी शत्रू विषयरूपी विषाचा केवळ अगाध डोह असून सर्व दोषांचा राजा, तरी पण त्याला ध्यानरूपी खड्गाचा घाव कसा सहन होणार. आणि प्रिय विषयांची प्राप्ती ही ज्या सुखाची अभिव्यक्ती करते त्याच विषयानंदाची जो अंगावर खूळ घालतो, जीवाच्या यथार्थात्मस्वरूपाला आच्छादन करतो व गर्जनाही करतो, जो सन्मार्गाविषयी भूल पाडून चुकवितो व अधर्मात्मक रानात घालून नरकाधिक वाघांच्या तावडीत अचूक नेऊन घालतो, असा जो विश्वासघातकी दर्परूप शत्रू त्यास त्याने मारून टाकले. आणि ज्या कामाला भिवून तापसी लोकासही थरकाप होतो, क्रोधासारखा भयंकर दोष हा ज्या कामाचा परिपाक आहे
आणि कामाचे जो लाड पुरवावे तो काम अपूर्ण राहतो, म्हणजे अधिकाधिक वाढतो. असे ज्या कामाचे स्वरूप आहे तो कोणत्याही ठिकाणी असे केले निपटून नाहीसा केला. क्रोधाचीही आपोआप तीच वाट होते. झाडाचे मूळ तोडून टाकले म्हणजे त्याच्या फांद्याचा नाश जसा आपोआप होतो, तसा कामाचा नाश केला म्हणजे क्रोधाचाही नाश सहजच होतो. म्हणून जेव्हा कामरूपी शत्रू मारला गेला तेव्हाच क्रोधाचेही येणे जाणे सहज संपते. आणि राजा जसा आपला खोडा ज्याला गुन्हेगाराच्या पायात घालवायचा असेल त्याच्याच पायात डोक्यावर देऊन तो प्रतिज्ञेने वाहवास लावतो, तसा जो परिग्रह भोग देऊन मनुष्याच्या मनात विषय संग्रहाची तीव्र इच्छा उत्पन्न करतो, जो परिग्रह वैराग्यशीलाचे नाव ऐकल्याबरोबर त्याचा पराजय करण्याकरता प्रतिज्ञाप्रमाणे अभिमानाने मान हलवून त्या वैराग्यशील पुरुषाच्या डोक्यावर आपले खोगीर देऊन अंगात संचार करून अवगुण उत्पन्न करतो व हे माझे अशी अभिमानाची काठी जीवाकडून घेवितो, विषयासक्तीत गुंतवितो, ज्या परिग्रहरूप शत्रूने हा माझा मठ, हे माझे शिष्य, हे ग्रंथ माझे आहेत इत्यादी चिन्हाच्या निमित्ताने वैराग्यशील निसंग पुरुषासही संगरूपी पाशात घातले. जो परिग्रह वैराग्यशील पुरुष प्रथम कुटुंबादी संसाराचा त्याग करून वनात जातो, म्हणून घरातील कुटुंब रूपाने संपतो, परंतु जो परिग्रह त्याचकडून तेथील वन्य पदार्थावरील ममत्वाच्या रूपाने अवतीर्ण होतो, अगदी शरीराने उघडा असला तरीही त्याला जो आपल्या पाशात गुंतविण्यासाठी लागला आहे असा जिंकण्यासाठी कठीण शत्रू जो परिग्रह त्याचा साधक पुरुष संसार जिंकल्याच्या बळाने ठाव ठिकाण नाहीसा करून तो साधक पुरुष जिंकल्याचा आनंद भोगतो. अशा स्थितीत त्याच्या भेटीला अमानित्वादिक ज्ञानगुणाचे समुदाय हेच सामोरे येतात. म्हणजे तेच कोणी मोक्षरूपी देशाचे जणू मांडलिक राजेच त्याचपाशी येतात. तेव्हा यथार्थ ब्रह्मात्मैक्य ज्ञान हेच कोणी एक सार्वभौम राज्य त्या साधकाला अर्पण करून ते सद्गुण आपण स्वतः त्याचे परिवार होऊन राहतात. प्रवृत्तीरूपी राजमार्गाने त्याची स्वारी चालली असता जागृदादी निरनिराळ्या 3 अवस्थारूपी तरुण स्त्रिया येऊन त्याच्यावरून पदोपदी आपापल्या सुखाचे लिंबलोन उतरून टाकीत आहेत. त्या सार्वभौम राज्याच्या पुढे विवेकरूपी चोपदार हा बोधरूप सोन्याच्या काठी हातात घेऊन तद्वारा दृश्य पदार्थाची गर्दी दूर करीत चालतो आणि योग भूमिका या जणू काय हातात आरत्याच घेऊन त्या सोवळण्यास येतात. तेव्हा त्या प्रसंगी वृद्धिसिद्धीचे अनेक समुदाय मिळून येतात व त्यांनी केलेल्या पुष्पवृष्टीचे योगाने तो स्वतः जणू नाहतच असतो. अशा प्रकारे ब्रह्मैक्यासारखे स्वराज्य प्राप्त होण्याची वेळ जो जवळ येते तो त्याला त्रैलोक्य आनंदाने भरून टाकीत असल्याचे दिसते. त्यावेळी अर्जुना, हा अमुक एक आपला वैरी आहे किंवा हा आपला मित्र आहे अशा म्हणाव्यास त्यात समानता झाल्यामुळे द्वैत असे उरतच नाही. इतकेच नव्हे तर कोणत्याही निमित्ताने तो ज्याला माझे असे म्हणेल इतके सुद्धा द्वैत किंवा दुसरे असे काहीच त्याच्यासमोर येत नाही, कारण तो अद्वितीय ब्रह्मरूप झालेला असतो. हे बघ अर्जुना, त्याने आपल्या त्या एकसत्तेने सर्व विश्व व्यापून ममतेचा मळ लागू न देता माझे म्हणण्यास कोठेही अवकाश नसल्यामुळे सहजच ममत्वास त्यागलेले असते. याप्रमाणे सर्व अहंकारादी रिपुवर्ग जिंकून व सर्व जगत आपणच आहोत असे समजल्यावर राजयोगरूपी घोड्याची धाव आपोआपच बंद होते आणि मग अंगात जे वैराग्याचे बळकट कवच चिलखत घातलेले होते तेही तो त्यावेळी क्षणभर सैल करतो. आणखी ध्यान खड्गाच्या योगे ज्याचा नाश करावा असे जे द्वैत त्याच्यापुढे काहीच उरले नसल्यामुळे तो ध्यान खड्ग धारण करणाऱ्या वृत्तीचाही हात सोडतो व उगारलेले शस्त्र मागे घेतो. म्हणजे ध्यानाची जरुरी राहत नाही. जसे एखादे खरे रसायन आपले काम पुरे रोगाचा नाश करून आपणही शिल्लक राहत नाही, तशी त्या ध्यानाची स्थिती होते. किंवा जेथे पोचवायचे ते मुक्कामाचे ठिकाण पाहिल्याबरोबर जसे धावणारे पाय मंदावत जातात, तसे ब्रह्मप्राप्ती जवळ आली असे समजल्यावर अभ्यासही आपोआपच बळ टाकीत असतो, म्हणजे अभ्यासही मंदावतो. गंगा समुद्रास मिळाल्यावर आपला वाहण्याचा वेग जसा टाकते किंवा कामिनी स्त्री आपल्या पतीपाशी जशी स्थिर होते, अथवा
केळीला फळाचे घड आले म्हणजे तिची वाढ खुंटते, किंवा गाव येतात ज्याप्रमाणे मार्गही वळतो संपतो, त्याप्रमाणे आपल्याला साक्षात्कारात्मक ध्येय अनुभूती समीप आली असे दृष्टीस पडताच तो साधक साधनरूपी हत्यारे हातातून हळूच खाली ठेवतो, म्हणजे साधनाची आवश्यकताच राहत नाही. अर्जुना, ब्रह्माशी त्याचे ऐक्य होण्याची वेळ येते तेव्हा त्याचे सर्व उपाय हळूहळू मागे परतू लागतात. वैराग्यरूपी गोंधळीक लग्नाची वेळ किंवा ज्ञानरूपी अभ्यासाचे जे वृद्धपण अथवा योगरूप फलाची जी परिपक्व दशा, अशी जी शांती, ती अर्जुना त्याच्या ठिकाणी जेव्हा संपूर्ण प्राप्त होते तेव्हा तो पुरुष ब्रह्मरूप होण्यास योग्य अधिकारी होतो. पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीचे दिवशी जितका चंद्राचा कलेत उणेपणा असतो, किंवा सोन्यातील 16 आणे पूर्ण कसापेक्षा 15 आणे कसात जितकी कमतरता असते, किंवा सागरात वेगाने जे पाणी जात असते व तसा गंगेने प्रवास केल्यावरही तिचा तो वेग जेथपर्यंत दृष्टीस पडतो तेथपर्यंत गंगेचा स्वरूप आहे, व जेथे तो वेग थांबतो ते स्थिर पाणी म्हणजे समुद्राचे स्वरूप होय. जसे शुद्ध ब्रह्म व ब्रह्मरूप होणारा देहधारी जीवनमुक्त यात अंतर असते, ते अंतर शांतीच्या योगे त्याच्या दृष्टीने लागलीच नाहीसे होऊन तो ब्रह्मच होतो. कारण ब्रह्म होण्या वाचून आपण मूळचेच ब्रह्मरूप आहोत असे जे त्यांच्या प्रतीतीला आलेले असते, हीच त्याची ब्रह्मरूप होण्याची योग्यता पात्रता आहे असे तू समज. वर सांगितल्याप्रमाणे ब्रह्मभूत झालेला, त्यामुळे आत्मानंदाला प्राप्त झालेला पुरुष न शोक करीत नाही व आकांक्षा करीत नाही, सर्व भूतांमध्ये सम असतो, माझ्या श्रेष्ठ ज्ञानरूप भक्तीला प्राप्त होतो. अर्जुना, तो ब्रह्मभावाच्या योग्यतेला पावलेला पुरुष मग आत्मबोध प्रसन्नतेच्या पदावर सहज बसतो. ज्या अग्नीच्या उष्णतेमुळे स्वयंपाक तयार होतो, त्या अग्नीची त्या स्वयंपाकघरातील असह्य उष्णताही जेव्हा नाहीशी होते तेव्हा जसे ते अन्न तृप्तीस समाधानकारक होते, अथवा ज्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये वर्षाकालात दररोज येणारी भरती व ओहोटी ही गंगेची लगबग गंगेला सोडते तेव्हा गंगा स्थिर होते, किंवा गाण्याचा समारंभ संपला म्हणजे उपांगे ही मृदंग तांबोरा वगैरे मागाहून बंद पडतात, त्याप्रमाणे आत्मज्ञानप्राप्तीविषयी प्रयत्न करतेवेळी जे वैराग्यादी साधनांचे श्रम केले होते त्यांचीही त्या प्रसन्न स्थितीच्या ठिकाणी ऐक्यता शांतता होऊन जाते, म्हणजे श्रमाचीही आठवण राहत नाही. अशा स्थितीचाच आत्मबोध प्रसन्नता अशा नावाने प्रसिद्धी आहे. अर्जुना, ही स्थिती भोगण्यास तोच पुरुष योग्य आहे. तेव्हा ऐक्य भोगाचे भरते आल्यामुळे अमुक एक वस्तू माझी आहे म्हणून तिच्याकरिता हर्ष विषाद व्हावा अथवा काही प्राप्त व्हावे त्यासाठी इच्छा करावी, या दोन्ही गोष्टी आपोआप संपत असतात. जसा सूर्य उगवल्यावर सर्व नक्षत्रास त्यांच्या अंगाचे तेजास सह लोपवितो, त्याप्रमाणे अर्जुना, आत्मप्रथा म्हणजे आत्मानुभूती अभिव्यक्त झाली असता जिकडे पाहिल तिकडे प्राणमात्राविषयीचा भेदभाव मोडत असतो. भूतभाव मोडत नाहीसा होऊन स्वरूपदृष्ट्या अभेददृष्टीनेच तो पाहतो. पाटीवर लिहिलेली अक्षरे जशी हाताने पुसता येतात तसे त्याच्या दृष्टीने सर्व उपाधिसंबंधी कल्पित अनेक प्रकारचे द्वैत भेद नाहीसे होते. त्यायोगे अन्यथा विपरीत ज्ञानामुळे जागृती व स्वप्न या ज्या दोन अवस्था प्रतीत होतात त्या दोन्ही अवस्था अव्यक्तात अज्ञानामध्ये लीन होतात. मग अन्यथा ज्ञानाला कारण जे अज्ञान तेही जसा आत्मबोध वाढत जाईल तसतसे झिजता नाहीसे होते. मग पूर्णबोधात ते अज्ञान संपूर्णतया नाहीसे होते. जशी भोजनास आरंभ केले असता प्रत्येक घासाने भूक कमी कमी होत जाते व शेवटच्या ग्रासाने तृप्ती झाली त्यावेळी ती भूक अगदीच नाहीशी होते, अथवा चालण्याचा वेग क्रमाने जसजसा वाढत जातो तसतशी वाटही कमी होते. मग मुक्कामास पोचल्यावर ती वाट संपूर्णतया संपते, किंवा जो हळूहळू जागृतीचा उदय होत जातो तो झोप कमी होते व मग पूर्ण जागे झाले म्हणजे निद्रा ही स्वरूपाने संपूर्णतया नाहीशी होते. अथवा पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आपले पूर्णत्व लाभते, सर्व कला प्राप्त होतात व जेव्हा चंद्राची वाढ खुंटते तेव्हा शुक्ल पक्ष निश्शेषतया नाहीसा होतो. त्याप्रमाणे सर्व बोध्यास
दृश्यास ग्रास नाहीसे करणारे जे ज्ञान ते बोधाने समोरील अज्ञानकार्य व अज्ञानबाधित झाल्यामुळे जेव्हा त्या ज्ञानानेच दृढ मात्र जो मी त्या माझ्या समस्वरूपाशी ऐक्यतेसे येते तेव्हा सापेक्ष वृत्ती ज्ञानही अधिष्ठानरूप होते. अर्थात तत्पूर्वीच अबोध म्हणजे सर्व अज्ञान समूळ नाहीसे होते. जसे कल्पांतसमयी सर्व जलमय होते त्यावेळेस हा समुद्र, ही नदी, हा भेद मर्यादा मोडून ब्रह्मस्तंभपर्यंत सर्व विश्व पाण्यानेच भरलेले असते. किंवा घटमटादी उपाधी गेल्या म्हणजे मग फक्त निरुपाधिक एकुलते एक महाकाशच सर्वत्र सारखे राहते. अथवा काष्टांच्या परस्पर घर्षणाने निर्माण झालेली अग्नी काष्टमात्रात जाळून टाकून केवळ अग्निमात्र उरतो. अथवा अनेक प्रकारचे दागिन्याचे आकार मुशीत घालून आटले म्हणजे दागिन्याचे नाव व रूप आकार इत्यादी भेद नाहीसे होऊन केवळ सुवर्ण मात्र उरते. हेही दृष्टांत राहू दे. मनुष्य पुरता जागा झाला असता पडलेले स्वप्न नाहीसे होते आणि मग केवळ आपणच आपल्याला उरतो, एकटाच असतो. त्याप्रमाणे एक मज वाचून त्या पुरुषाला त्याच्याही सकट भेद दुसरे असे काहीही उरत नाही. याच स्थितीला चौथी भक्ती म्हणतात. अर्थात ही ज्ञान लक्षणात्मक चौथी भक्ती त्यास प्राप्त होते. इतर दुसरे ते अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी हे भक्त मला ज्या ज्या पंथाने भजतात त्या त्या 3 मार्गास पाहून त्यांच्या उपेक्षेनेच हिला आम्ही चौथी भक्ती म्हणत आहोत.